क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष दत्तात्रय बीडकर, ओंकार कन्स्ट्रक्शन विटा. दर्जेदार फ्लॅट व रो हाऊस साठी अनुभवी विश्वसनीय माध्यम ओंकार कन्स्ट्रक्शन्स विटा. क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दत्त ट्रेडिंग कंपनी, मायनी रोड विटा. निवडक किराणा माल व्यापारी प्रोप्रायटर महेश देशमुखे आणि महेंद्र देशमुखे. विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणाने दणाणून गेला. खानापूर येथे दिल्ली येथील युवकांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात विविध घोषणा दिल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसर दणाणून गेलाय. गेला महिनाभर दिल्ली येथे नीट परीक्षा पेपर फुटीवरून युवकांमधील असंतोषाचा भडका उडून आंदोलन सुरू आहे. यावेळी दिनांक 20 रोजी पार्लमेंटवर काढलेल्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशभरातून असंतोष उफाळून आला आहे. दिल्लीतील युवकांना पाठिंबा देण्यासाठी विट्यामध्ये सर्वपक्षीय वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळात जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा. मोर्चावरील लाठी हल्ल्याचा निषेध आंदोलन करण्यामुळे आजच्या मागण्या मान्य कराव्यात या मागण्यांसाठी सर्व पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. धर्मेंद्र प्रसाद राजीनामा द्या, दिल्ली पोलिसांचा धिक्कार असो, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ॲडव्होकेट सुभाष पाटील, सूर्यकांत पाटकुलकर, निखिल सुतार, इंद्रजित पाटील, ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, ॲडव्होकेट स्वाती पाटील, ॲडव्होकेट शौर्या पवार, सुनील सुतार, विवेक भिंगारदेवे, सादिक मुल्ला, साजिद आगा, राजू तोडकर, डॉक्टर वरेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवती सहभागी झाले होते. मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर छत्रपतींच्या पुतळ्याला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाने काही वेळ शिवाजी चौकात गोल रिंगण करून रास्ता रोको केला. शिवाजी चौकात श्री शंकर मोहिते व काही सहकारी मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा तहसीलदार कचेरीत आल्यानंतर मोर्चा पुढे ॲडव्होकेट सुभाष पाटील, कुमार शिंदे, कुमारी केतकी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर तहसीलदार यांनी मोर्चाच्या समोर येऊन निवेदन स्वीकारले. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा.